नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। बातमी महत्त्वाची आहे आणि ही बातमी आहे नीट UGची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। तुम्हाला माहिती आहे यावर्षी सबंध देशभरातून 22,79,000 विद्यार्थी नीटच्या पेपरला बसले। 3 मेला पेपर झाला आणि काही महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी नीटचा पेपर लीक केला आणि म्हणून सबंध भारत देशातल्या सर्व नीट ॲस्पिरंटला एका निराशेला सामोरं जावं लागलं। आता याच्यामध्ये बदल म्हणून NTAनं येत्या 21 जूनला नीटची री एक्झाम ठेवलेली आहे आणि या री एक्झामवरती या देशाच्या पंतप्रधानांचं थेट लक्ष असणार आहे। या संदर्भातली बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की आपले जे पंतप्रधान आहेत भारताचे नरेंद्रजी मोदी साहेब, ते स्वतः नीटच्या पेपरच्या सगळ्या तुमच्या थ्रू प्रोसेसवरती लक्ष ठेवून असणार आहेत। आणि याच्या संदर्भातली प्रेस नोट काल आपल्यापर्यंत पोचलेली आहे की नीट परीक्षेच्या आयोजनावरती त्याच्या पूर्ण मॅनेजमेंट, त्याचे थ्रू मिनिट टू मिनिट सगळे ऑब्झर्वेशन हे केंद्र सरकार, NTA तर आहेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पूर्णपणे सपोर्ट हे आपलं केंद्र सरकार त्या ठिकाणी देणार आहे। या संदर्भातली बातमी आहे। या संदर्भामध्ये आपले जे राजनाथ सिंह आहेत यांच्या घरी दिल्लीतल्या निवासस्थानी या संदर्भातली बैठक पार पडलेली आहे। ते आपल्या देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत, यांच्या घरी या संदर्भातली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री आपले जे धर्मेंद्र प्रधान आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींच्या कार्यालयातले प्रतिनिधी त्या मीटिंगसाठी उपस्थित राहिलेले। या संदर्भातली एक महत्त्वाची न्यूज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे की स्वतः नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली। स्वतः नरेंद्र मोदी जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या कार्यालयामधून एक प्रतिनिधी राजनाथ सिंह यांच्या घरी गेलेला होता। तुम्ही बघा, आपल्या नीट फेर परीक्षेच्या सुरक्षित आयोजनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेल्याचे वृत्त आहे। फेर परीक्षा जी होणार आहे या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी गुरुवारी म्हणजे कालच नवी दिल्लीमधल्या आपले जे केंद्रीय संरक्षण मंत्री आहे राजनाथ सिंह यांच्या घरी ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान उपस्थित होते, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या उपस्थितीला मीटिंगसाठी उपस्थित होते, यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी देखील यामध्ये होते। त्यानंतर NTAचे प्रमुख अभिषेक सिंह सुद्धा या मीटिंगसाठी उपस्थित होते। त्यामुळं या मीटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की नक्की कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यानंतर नियोजन कसं करायचं, पुन्हा पेपर फुटू नये यासाठी कोणती दक्षता घ्यायची, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले तिन्ही दल आहेत, त्या 3 दलांपैकी एक दल म्हणजे एअरफोर्स, याचा सुद्धा वापर या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला की आपण एअरफोर्सचा वापर करू जेणेकरून आपला पेपर फुटणार नाही, सुरक्षितता त्याची वाढेल। त्यामुळे नक्कीच जी मुलं आता नीट UGचे पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की केंद्र सरकारनं स्वतः नरेंद्र मोदींनी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिक्षण मंत्री केंद्रीय धर्मेंद्रजी प्रधान या सर्व लोकांनी याच्यात लक्ष घातल्यामुळं आता नीटचा पेपर जो 21 जूनला होणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही, अशा पद्धतीचं आश्वासन स्वतः या ठिकाणी या सगळ्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की नीटचा 21 जूनला होणारा पेपर अतिशय चांगला होईल। तुम्हाला माझ्या टीमकडून, विद्यासिटूच्या टीमकडून, आमच्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या टीमकडून तुम्हाला नीट पेपरसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। बाळांनो, जर तुम्ही 10वी पासआउट झालेला असाल आणि 11वी 12वीसाठी तुम्ही नीटची तयारी करण्यासाठी जर महाराष्ट्रातलं उत्तम युनिट शोधत असाल तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील फलटणमधलं आमचं गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचं युनिट आहे जे अतिशय प्रॉव्हिडंट रिझल्ट काढत आहे। त्यामुळे जर विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्ही 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, इंजिनिअरिंग नंतर, फार्मसी नंतर, ॲग्रिकल्चर नंतर पुढे जॉबचं काय, या संदर्भातल्या तुमच्या अधिक अडचणींसाठी आम्ही तुम्हाला मदत करू। धन्यवाद।